मी लघुकथा घेऊन आली आहे तुमच्यासाठी. अभिप्राय द्या हो. मग लिहायलाही छान वाटतं. तुमच्याकडून बाकी काही नको आहे आम्हाला. फक्त तुमचं अमूल्य मत पाहिजे असतं. ते तुम्ही द्यावं एवढीच माफक अपेक्षा. कर्म तसे फळ. बेला, आय कांट लिव्ह विदाउट यू. तो अतिशय हळू आवाजात तिला मनवू पाहत होता. हा त्याचा स्वभाव नव्हताच, पण तिच्यासाठी तो तेही करायला तयार झाला होता. त्याच्या हृदयात घर करून बसली होती ती. तिने केलेल्या एका फोनमुळे सर्व कामधंदा सोडून तो तिथे आला होता. ती दिसायला सुंदर पण अतिशय गर्विष्ठ, श्रीमंतीचा माज असलेली ती, आणि तो तिच्या विरुद्ध पण थोडा कडक स्वभावाचा होता. आपण कोणाच्या वार्तेत जायचं नाही आणि आपल्या वार्तेत कोण गेलं तर त्याला मुळापासून हलवल्याशिवाय गप्प बसायचं नाही, हा त्याचा स्वभाव. पण बेला त्याला पाहता क्षणी आवडली होती. तिचे वाऱ्यावर भुरभुरणारे केस बघून प्रेमात पडला होता तो तिच्या. पण अचानक आज ऐन मोक्याच्या क्षणी त्यांचं नाचतं असं नाजूक वळणावर येऊन ठेपलं होतं. त्याच्या हृदयाला कितीतरी वेळा त्याने समजावलं होतं, पण नाहीच ऐकलं ते. आज शेवटचा एक प्रयत्न करायचा म्हणून तो आला होता. खरंच माझं हृदय माझंही ऐकत नाही. किती समजावलं तरी ते फक्त तुला मागतं. का अशी सोडून चाललीस तू मला? तो तिचा हात पकडत म्हणाला. त्याने शांतपणे तिच्याकडे बघत विचारलं. वाटत होतं आपल्याला समोर बघून ती निर्णय बदलेल, पण तिच्याच गुरमीत होती ती. त्याचं प्रेम तिने कधीच बघितलं नव्हतं. तिने लगेच त्याचा हात झटकला. हे बघ सुमेन, मी आणि अविनाशने ठरवलं आहे. तेव्हा मी जाणारच. माझं त्याच्यावर प्रेम आहे. तुझ्यावर माझं कधीच प्रेम नव्हतं. शेवटी त्याच्यासमोर ती विष ओकली होती. व्हॉट? धक्का बसला होता त्याला. व्हॉट इज मीन बाय दॅट? प्रेम नव्हतं? किती जिवारी लागलं होतं तिचं बोलणं. तो एकदा शेवटचं मनवायला आला होता तिला. वाटलं होतं आर्जव केल्यावर येईल परत. पण आज तिने हद्द केली होती. कोणा दुसऱ्या मुलावर प्रेम आहे म्हणाली ती. कदाचित मला नाही तुझ्यासोबत राहायचं असं सांगून जरी गेली असती तरी तो तिच्याकडे पुन्हा विचारायला आला नसता. तिला जायला रस्ता मोकळा केला असता त्याने. पण दुसऱ्यावर प्रेम करते म्हणाली. ह्याच गोष्टीचा त्याला भयंकर राग आला. तिच्याकडे बघायचीच इच्छा राहिली नाही त्याची. तिच्याशी एकही शब्द न बोलता तो तिथून निघून गेला. तो ताड पावलं टाकत आपल्या गाडीजवळ पोहोचला. ड्रायव्हर नेहमी त्याच्या सोबत असायचा, पण आज त्याचा उत्तर बघून तोही घाबरला होता. आर यू ओके सर? त्याने सुमेधला हळू आवाजात विचारलं. पण तो काहीच न बोलता सरळ गाडीत बसला. आपलं कोट बाजूला काढून ठेवत त्याने केसात बोटं घालून स्वतःचेच केस विस्कटून टाकले आणि गाडी घराकडे घ्यायला सांगितले. तिचे शब्द त्याच्या जिव्हारी लागले होते. गाडीत बसताच त्याला मागचं सगळंच आठवलं. बेला खरं तर त्याची बालमैत्रीण. शाळेपासून एकत्र, पहिल्यापासून बोलकी. स्वतःच्या सौंदर्याचा तिला खूप अभिमान. त्यामुळे ती बाकीच्या मुलींना आपल्यापेक्षा कमी समजून घालून पडून बोलत असायची नेहमीच. पुढे एकत्रच कॉलेजला आले. कॉलेजच्या 3ऱ्या वर्षी मित्राने फोर्स केल्यावर मात्र प्रपोज डे दिवशी त्याने तिला प्रपोज केला. तो हुशार होता, दिसायला हँडसम होता. त्यामुळे त्या क्षणी तिला नाही म्हणावं वाटलंच नाही. तिनेही होकार दिला. सुमेध तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. ती म्हणेल ती पूर्व दिशा असं असायचं त्याचं. दोघेही कॉलेजमध्ये एकत्रच फिरायचे. 2 वर्ष ती त्याच्यासोबत राहिली.
त्यानंतर तिला अविनाश भेटला आणि ती त्याच्या प्रेमात पडली. अविनाश हा कॉलेजमध्ये नव्हता, त्यामुळे सुमेधला ते कधी जाणवलंच नाही आणि बेलावर त्याला कधी नजर ठेवावीशीच वाटली नाही. इतकं तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. त्याने विश्वास ठेवला होता तिच्यावर, पण तिने मात्र त्याचा विश्वासघात केला होता. त्याला वडिलांच्या बिझनेसमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता, त्यामुळे तो खूप गोष्टी लवकरच शिकला होता. एव्हाना तो बिझनेस सांभाळू शकत होता. आता त्याने मनाशी काहीतरी ठरवूनच निघाला होता. तिला तिच्या ह्या निर्णयाचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. मी तो करूनच देईन. तो प्रचंड रागाला आला होता. त्याला हा धक्का सहनच होत नव्हता. त्याने आपल्या मित्राला देवला फोन केला. देव, कुठे आहेस? मला घरी येऊन भेट. त्याची कार घरी पोचताच तो आपल्या खोलीत गेला. अगदी 20 मिनिटात देव त्याच्या घरी पोचला होता. हा त्याचा जीवश्य कंठस्थ मित्र, तोही बालपणापासूनच सोबत. सुमेधची एकूण एक गोष्ट ह्याला माहिती होती. त्याने सर्व घडलेला प्रकार देवला सांगितला. तिने नकार दिला तेही सांगितलं होतं त्याने आधीच त्याला, पण ती दुसऱ्यावर प्रेम करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं त्याला. देव, मला तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे. ती मला धोका दिल्याचा पश्चाताप झालाच पाहिजे तिला. ती मला अशीच सोडून गेली असती तरी काही नाही, किंवा मग तेव्हाच माझं प्रेम तुझ्यावर नाही म्हणाली असती तरी काही नाही. आयुष्याची 2 वर्ष वाया घालवल्यावर तिने मला नकार दिला आहे. एवढा सोपा वाटलो का रे मी तिला? तिच्या मनात आलं तर ती मला सोडून जाईल, ते पण दुसऱ्यासाठी. देवकडे बघून अगदीच कठोरपणे पण हळू आवाजात तो बोलला, जे काही करशील मी तुझ्या सोबत असेल, पण थोडा धीर धरावा लागेल तुला. तू आधी तुझ्या बिझनेसवर फोकस कर. देव त्याला समजावत म्हणाला. कॉलेज कंप्लीट झालं आणि त्याला आता कंपल्सरी कंपनीत बोलावलं गेलं. वडिलांच्या हाताखाली पहिल्यापासूनच काम करत असल्यामुळे कंपनीत बऱ्याच गोष्टी त्याला माहीत झाल्या होत्या. प्रिंटर आणि वायर बनवायचा पहिल्यापासून चालत आलेला उद्योग होता त्यांचा. या उद्योगात सुमेधने मनापासून लक्ष दिला होता. वायर बनवायची कंपनी तर वडिलांनी त्याच्या नावावरच करून दिली होती. त्याला मेहनत करताना कधीच लाज वाटली नव्हती. तो दिवस रात्र मेहनत करत होता. त्याने उगाच कधी पैसे उडवले नाहीत. मोजकी मंडळी पण विश्वासू लोक जोडले होते त्याने. पण बेला गेल्यापासून हसणं आणि मन मोकळं बोलणं विसरला होता तो. बेला त्याला नाही म्हणाली तेव्हा तो सैरभैर झाला होता, पण जेव्हा ती प्रेमच नाही करत म्हणाली तेव्हा त्याला भयंकर राग आला होता. अगदी कमी वयात तो एका कंपनीचा मालकही झाला होता. आपल्या कंपनीचं नाव करायचं हा ध्यास त्याने घेतला होता. देव, मला बेला काय करते बघायचं आहे. तिला जन्माची अद्दल घडवणारच मी. त्याचा राग अजूनही मनात खदखदत होता. तो त्या घटनेनंतर जणू पुतळा बनला होता. वडील रोज त्याला विचारत, पण तो काहीच सांगायचा नाही. त्याची काळजी वाटायची त्यांना नेहमी. देवकडे चौकशी केल्यावर त्यांना सुमेधचं ब्रेकअप बद्दल कळलं होतं. सुमेध, मला थोडा वेळ दे, मी तुला तिच्याबद्दल सर्व माहिती देतो. देवने बोलून आपल्या एका माणसाला कामाला लावलं. माहिती मिळवायला थोडा वेळ लागणार होता, कारण ती जाऊन आता 2 वर्ष झाली होती. या 2 वर्षात सुमेधने गरुड भराडी घेऊन आपल्या कंपनीचं नाव केलं होतं. एका वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवली होती.
वडिलांना मात्र त्याची काळजी वाटत होती. सुमेध, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सुमेधचे वडील अरुण त्याला म्हणाले. हां, बोला ना बाबा. त्याला माहित नव्हतं आपले वडील आता काय विषय काढतील, म्हणून तो बोलायला सांगत होता. सुमेध, आता तुला लग्नाचं बघावं लागेल. किती दिवस त्या मुलीसाठी वाईट वाटून घेणार ना तू? तो काहीच बोलला नाही. बाबा, मला थोडा वेळ द्या. तुम्ही सांगाल त्या मुलीशी मी लग्न करेन. सुमेध आपल्या बाबांना म्हणाला. ठीक आहे, माझ्या बघण्यात एक मुलगी आहे. तिला फक्त एकदा भेट. बघून आवडली तर तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण तिला मागणी घालू. आता लगेच तुला लग्नासाठी कोणीच फोर्स करणार नाही, अरुण त्याला समजावत म्हणाले. ठीक आहे बाबा. त्याला आपल्या वडिलांचं मन मोडू वाटलं नाही. हे बघ, माझ्या फ्रेंडची मुलगी आहे. मी तिला लंचला बोलावणार आहे. ती काही श्रीमंत वगैरे नाही, पण खूप आधी माझी मैत्री आहे त्यांची. आणि गेल्या फ्रायडेला त्याच्या मुलीसोबत मला भेटला. मला आवडली. बघ, तुला आवडते का? त्याच्या वडिलांनी त्याला सरळ प्रस्ताव ठेवला समोर. जो काही निर्णय घ्यायचा होता, जे काही करायचं होतं ते सुमेधलाच. त्याने मान हलवून होकार दिला. ठरल्याप्रमाणे श्रावणीला बोलावण्यात आलं. अतिशय साधं राहणीमान असलं तरी सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर सात्विक भाव होते. तिला बघता क्षणी सुमेधला आपल्या हृदयात एक वेगळीच फिलिंग जाणवली. एकटक तिच्याकडे बघू वाटत होतं त्याला. आपली नजर कितीही बाजूला वळवायचा प्रयत्न केला तरी होतच नव्हती. त्याची ही अवस्था बघून वडील मात्र समजून गेले. लवकरच सुमित बोहल्यावर चढला. त्याचं आयुष्य मार्गी लागलं. तो त्याच्या सुखी जीवनात बेलाला पूर्ण विसरून गेला. इकडे देवने माहिती काढून सुमेधला दिली. ती तर धक्कादायक होती. त्याला वेगळा बदला घ्यायची गरजच वाटली नाही. अविनाश सोबत जेव्हा बेला गेली तेव्हा तिला माहित नव्हतं तो वाईट माणूस आहे. बेलाला आपल्या सोबत ठेवून आपल्या मित्रांना घरी आणत असे आणि बेलाला जबरदस्ती त्यांच्याशी संबंध ठेवायला सांगत असे. तिला पिंजऱ्यात कैद करावी तशी त्याने केलं होतं. त्याला ह्या बेलावर अजिबात प्रेम नव्हतं. पण ती श्रीमंत होती. तिचा पैसा वापरायला मिळत होता म्हणून तो तिच्यासोबत होता. अगदी थोड्याच दिवसात त्याने आपले रंग दाखवले होते तिला. आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने तिला वडिलांनी आपल्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलं होतं. आता तिची अवस्था घर कना घाट का अशी झाली होती. तिला तेव्हा आठवलं सुमित पुन्हा पुन्हा सांगत होता की बेला, आय कांट लिव्ह विदाउट यू. तेव्हा अहंकारात तिला ते वाक्य तुच्छ वाटलं होतं. पण या क्षणी ती पश्चाताप करत होती. तिला चांगलीच शिक्षा मिळाली होती. पण तिला एक आशेचा किरण दिसत होता. तो म्हणजे सुमेध. तो आपल्यावर खूप प्रेम करतो. कधीतरी शोधेल मला आणि सोडवेल यातून. पण बेल्याला अचानक खूप थकवा जाणवू लागला. तिने अविनाशला डॉक्टरकडे नेण्यासाठी अक्षरशः हातापाया पडली. म्हणून मग त्याने नेलं आणि सगळे रिपोर्ट काढले तेव्हा तिला एक मोठा धक्का बसला. तिला एड्स झाला होता. ती आपल्या कर्माची शिक्षा भोगत होती. तिला जाताना रस्त्यात सोडून अविनाश निघून गेला. ती एका देवळासमोर बसून कोण देईल ते खात होती. दिवसेंदिवस ती खंगत चालली होती. तिची चौकशी करणारं आणि काळजी घेणारही कोणी नव्हतं. आणि कोणत्या तोंडाने ती सुमितकडे जाऊ शकत होती?
सगळे रस्ते तिने स्वतः बंद केले होते. एक काळ सुमेध तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. तिला फुलासारखं जपत होता. ती या क्षणी त्याला खूप मिस करत होती. पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यावर काय होणार? ती भिकारी झाली होती. कथा इथेच संपते. कथा काल्पनिक आहे. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे अबाधित आहे. कोणीही कॉपी करू नये. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.